आता पाहूयात पुढची बातमी। साहिल खानला 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली। बहुचर्चित महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ही मोठी बातमी हाती येते। पोलिसांनी अभिनेता साहिल खानला ताब्यात घेऊन मुंबईत आणले। महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याचा आरोप प्रकरणी साहिल खानवर ही कारवाई करण्यात आली। त्यामुळे आता साहिल खानच्या चौकशीवेळी महादेव बेटिंग ॲप प्रकरणात आणखी काही नवीन माहिती समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, साहिल खानला आता 4 दिवसांची कोठडी मिळाली, या प्रकरणी आणखी काय माहिती समोर येते? नक्कीच आताच साहिल खानला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। त्याच्या वकिलांनी कमीत कमी पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती। साहिल खानकडून असा देखील दावा करण्यात आला की आजपर्यंत त्याने चौकशीला सहकार्य केलेलं आहे, त्याचा पासपोर्ट हा पोलिसांकडे जमा आहे। एवढंच नव्हे तर या गुन्ह्याशी संबंधित असलेली 1700 बँक खाती आणि 2000 सिम कार्ड याचा आणि साहिल खानचा कोणताही संबंध नाहीये। मात्र पोलिसांनी त्यांची बाजू ही कोर्टाला पटवून दिली। कशा प्रकारे साहिल खान हा इतर जे महादेव बेटिंग ॲपच्या प्रकरणीचे संबंधित ॲप आहे त्यांच्याशी जोडलेला आहे, कोर्टाला पटवून दिलं आणि अखेर पोलिसांना 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। नक्कीच सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर छत्तीसगडमध्ये साहिल खानवर कारवाई करण्यात आली। छत्तीसगडमधून त्याला ताब्यात घेत आता मुंबईत आणण्यात आले। साहिल खानला आता 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। 1 मे पर्यंत साहिल खान आता जेलमध्येच राहणार।